पती वारल्या तर करोनामध्ये वारल्यामुळे ह्या लोकांनी फायदा घेतला। 12 वर्षापासून तिला धमकी देत आले, त्या दबावाखाली ती आज आमच्याकडे पाहत सुद्धा नाही, ती दबावाखालीच आहे। आम्हाला कुणाचं सहकार्य सुद्धा पोलिसांचं नाही, कुठल्या मंत्र्याचं नाही, कुणाचं सहकार्य नाही, काय नाही, त्याच्यामुळे आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे। पोलीस आता काय सांगतायत? तुम्ही समोर भेटल्या तुमच्या मुलीला? कोर्टात नेणार, कोर्टात चला। काय बोलणं झालं तुमचं मुलीशी? काय नक्की म्हणते ती? काय झालं होतं? ती फक्त यायचं नाही म्हणते, कुठे यायचं नाही? आईसोबत। का म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही तक्रार दिलेली आहे त्यानुसार पोलिसांनी तक्रार घेतली, मिरची पावडर टाकली, हे सगळं झालं, पण ती सांगते ती असं काही झालंच नाही। मिरची पावडर टाकली बी होती, माझ्याच डोळ्यात, माझ्या मुलाच्या डोळ्यात गेली। मिरची पावडर टाकून त्यांनी दांडकं काढून माझ्या उघडून हिथं मांडीला मारून त्यांनी मुलगी उचलून टाटा एशीमध्ये फेकून लगेच पळावली गाडी। मिरची टाकल्यामुळं मला काहीच प्रयत्न करता आला नाही, नुसती मी ओरडत राहिली। तिथं कुणी सुद्धा आलं नाही, कुणी नव्हतंच ना तिथं त्यावेळेस, म्हणजे वातावरणच तसं होतं। म्हणजे तुम्ही तुमच्या तक्रारीवर अजून देखील ठाम आहात? ठाम आहे मी त्या तक्रारीवर। 12 वर्षाच्या मुलीला दबावाखाली आणल्यानंतर 12 वर्षापासून जी मुलगी दबावाखाली या, तिला उपायच काय नाही। तिचं भाऊ लहान असल्यामुळं तिच्यावर दबाव आणला या, तेव्हापासून दबाव ब्लॅकमेल करते ती, आणि ती दबावाखाली बोलती या। आता जर आपण बघितलं तर ती स्वतःहून पोलिसांसमोर हजर राहून तिने असा जबाब दिली आहे। हे सगळी तक्रार खोटी आहे तिची, ही दबावाखालीच आहे अजून पण। मग आता तुमची मागणी काय आहे? का स्वतः मुलगी तुमची जर पोलिसांमध्ये येऊन असं म्हणत असेल की असं काही घडलेलं नाही आहे म्हणूनच बोलते या, ती अशी बोलणारी मुलगी नाहीये, दबावाखाली आहे। त्यांनी गैरफायदा घेतला आमच्या घरात गडी माणूस नसल्यामुळं।